डाळ तांदूळ भिजवून त्यापासून आज आपण ढोकळा तयार करणार आहोत। हा ढोकळा अतिशय मऊसूत आणि जाळीदार तयार होतो। हा ढोकळा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा अगदी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा खूप छान आणि पौष्टिक ऑप्शन आहे। ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। डाळ तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग त्यात पाणी घालून 5-6 तासांसाठी व्यवस्थित भिजवायला ठेवून द्यायचे आहेत। तांदूळ इथे मी इडली तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही त्याऐवजी कुठलाही तांदूळ आपला नेहमीच्या वापरातला घेऊ शकता। 5 ते 7 तासानंतर तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजलेले आहे। आता आपण मिक्सरवरती यांची बारीक पेस्ट तयार करून घेऊया। मिक्सरवर बारीक वाटताना यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मग वाटायचं आहे। अगदी ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ तयार करतो अगदी तशाच पद्धतीने। हे बघा, इथे आता हे ढोकळ्यासाठी लागणारं मिश्रण वाटून तयार झालेलं आहे। यातच मी रूम टेम्परेचरचं 3 चमचे दही घालणार आहे। दही थोडंसं आंबटसर असेल तर ढोकळा अजून छान होईल। दही घातल्यानंतर मिश्रण छान मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून रात्रभर मी आता याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे किंवा 7 ते 8 तास ठेवलं तुम्ही दिवसात तरीही चालेल। दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। पीठ दाटसर आहे, त्यामुळे यात मी थोडं थोडं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी थोडी सैलसर करून घेणार आहे। अशा पद्धतीने यातच आता आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे। त्यानंतर यात 2 ते 3 चमचे साखरही मी घालणार आहे, कारण ढोकळ्याची आंबट गोड चव व्यवस्थित बॅलन्स होईल। मीठ साखर घातल्यावर पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखरही व्यवस्थित विरघळली जाईल। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, म्हणजे ढोकळ्याला रंग छान येईल। त्यानंतर ज्या ताटलीमध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेऊया। ढोकळ्याच्या पिठामध्ये 1/4 टेबलस्पून सोडा घालायचा आहे। सोड्यावरती थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे सोडा व्यवस्थित ॲक्टिवेट होईल। मिश्रण एक अर्धा मिनिट छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा छान फुलेल। आणि लगेचच आता आपल्याला हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। एकीकडे मी कढईमध्ये पाणी घेऊन गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। पाण्याला छान उकळी आल्यावर मगच आपल्याला ढोकळा त्यात वाफवण्यासाठी ठेवायचा आहे। झाकण ठेवून 20 मिनटं वाफ काढायची आहे आणि 20 मिनटानंतर आपण आता बघूया ढोकळा व्यवस्थित तयार झाला आहे की नाही। तर इथे ढोकळा अगदी छान तयार झालेला आहे, कुठेही तो चिटकत नाही आहे सुरीला। ढोकळा थोडा थंड होऊ देऊ आणि लगेचच आपण त्यावर तडका घालून घेऊया। तडका तयार करण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घेतलेला आहे। त्यातच आपल्याला अर्धी ते 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यात थोडी साखर घालायची आहे, म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो खूप छान मॉइस्ट होईल। हे बघा, अशा पद्धतीने आता हा तडका आपण यावर टाकून घेऊया आणि इथे आपला सुंदर मऊसूत असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। हे बघा, अतिशय सुंदर ढोकळा तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हा ढोकळा जरूर बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।